मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर असतील। गोदा ते नर्मदा जलयात्रा अभियानाचा शुभारंभ होतोय। विखे पाटील, छगन भुजबळ देखील या जलयात्रेत सहभागी होणार आहे। मध्य प्रदेश येथील महेश्वरला 29 मेला समारोप होणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचं आयोजन करण्यात आले। त्र्यंबकेश्वर आणि चौंडी या दोन ठिकाणाहून ही यात्रा निघणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, काय माहिती या जलयात्रेसंदर्भात? प्रणिता, आज मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वर दौऱ्यावरती आहेत। खरं तर गोदा ते नर्मदा अशा पद्धतीचं एक जलयात्रेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे जलसंपदा विभागाकडनं, आणि त्याच कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज त्र्यंबकेश्वरमध्ये जे होणार आहे। आणि या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा अजेत उपस्थित राहणार आहेत। आगामी कुंभमेळा आहे, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने खरं तर देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वरमध्ये येत आहेत। काही साधू महंतांची सुद्धा ते भेट घेण्याची शक्यता आहे आणि चर्चा करण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जातील, दर्शन घेतील, आणि त्यानंतर हे गोदा ते नर्मदा जे एकूणच जलयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमाचा शुभारंभ जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज त्र्यंबकेश्वरमध्ये पार पडणार आहे। जी किरण, असेच जोडलेले रहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातील तपशील तुमच्याकडून घ्यायचे।